मामा सुपारी फोडा. कौशल्य, काय झालं? कौशल्य, लग्नाआधी सुहागरात करून बसलीस तू. काय? कौशल्य, कौशल्य थांब. कौशल्य, 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 माझं काही चुकलंय का? आई बाबा बघा ना कौशल्य काय म्हणतोय. तुमच्या मनात असा विचार आला तरी कसं? तुम्हाला झालंय तरी काय? कशामुळे असले घाणेरडे आरोप करताय तुम्ही माझ्यावर? नाही, तुमच्यासारख्या लोकांसोबत आता मला राहायचंच नाहीये. त्याला वाटतं लग्नापूर्वी मी शांत बस, शांत बस. लग्नाच्या आधी मी सियाला आपण काही दिवस गावाकडे घेऊन जाऊ. इथल्या वातावरणात ती जास्तच एकटी पडली आहे. गावाकडं घरात वर्दळ आहे. तिला एकटं वाटणार नाही. हवापलट सुद्धा होईल. हॅलो. कौशल्य ऐक ना. हा बोल. माझं उद्या ऑफिसमध्ये एक महत्वाचं प्रेझेंटेशन आहे रे. हा मग माझं एक काम कर ना, बाबांना घेऊन कुठल्या तरी गावात शिबिरासाठी जायचंय. बरं ठीक आहे. नमस्कार डॉक्टर साहेब. नमस्कार. कौशल्य, प्रोजेक्टरला लॅपटॉप लावून घे. प्रथम आपण पाहूया स्त्री प्रजनन संस्थेची माहिती. स्त्रियांना गर्भाशयाची पिशवी असते, त्याला युटेरस असे म्हणतात. ही गर्भाशयाची पिशवी गुप्तांगामध्ये उघडते. गुप्तांगाच्या आतील बाजूस एक पातळ पडदा असतो, त्याला हायमेन म्हणतात. या पडद्याविषयी अनेक गैरसमज आहेत. काही स्त्रियांमध्ये हा पडदा जाड असतो, तर काही स्त्रियांमध्ये हा पडदा जन्मताच नसतो. परंतु जास्तीत जास्त स्त्रियांमध्ये हा पडदा सामान्यतः पातळ व लवचिक असतो. प्रत्येक मुलीमध्ये हा पडदा वेगवेगळ्या प्रकारचा असतो.
तो पडदा आपोआप फाटतो का? हो. अनेक मुली मेहनतीचे काम करतात. वारंवार पायऱ्या चढ उतार केल्याने, सायकल चालवल्याने, व्यायाम केल्याने सुद्धा हा पडदा फाटू शकतो. हा पडदा फाटल्याने कधी कधी थोडासा रक्तस्राव होतो, परंतु बरेच वेळा हा पडदा फाटल्याने मुलीला काहीच वेदना होत नाहीत. कधी कधी तर तो कधी फाटला हे लक्षात सुद्धा येत नाही. यासोबत समाजात खूप मोठा गैरसमज आहे. लग्नाच्या पहिल्या रात्री जर रक्त आले तर ती स्त्री पतिव्रता आहे आणि नाही आले तर ती पतिव्रता नाही. आपण पाहिलंय की शारीरिक हालचालीमुळे पडदा फाटू शकतो. लोकांना वाटतं मुली झाकण लावून म्हणजे शिल्पॅक होऊन पैदा होतात, पण तसं नाहीये. ही निसर्गाची रचना आहे. मनुष्य अज्ञानापोटी त्याला कारखान्यातील शिल्पॅकचा डब्बा समजून खोलायला जातो आणि स्वतःचे व आपल्या जोडीदाराचे आयुष्य खराब करतो. डॉक्टर, स्त्रियांच्या बाबतीत जशी कौमार्य चाचणी आहे तशी पुरुषांच्या बाबतीत पण आहे का? खरं तर कुणी वर्जिन आहे अथवा नाही यासाठी कोणती चाचणीच नाही. मग ती स्त्री असू दे अथवा पुरुष असू दे. लोक काही खुळ्या कल्पनांच्या आहारी जातात आणि तेच सत्य म्हणून बसतात. ओके, दॅट मीन्स द प्रॉब्लेम इज इन पीपल्स माइंड अँड नॉट इन अवर बॉडी. सांगितलं बाई डॉक्टर. सरपंच साहेब, आमच्या घरी चहाला चला. ठीक आहे. चला की आत. एक मिनटं, मला सियासोबत बोलायचं होतं. प्लीज फक्त एकदा. सिया, सिया, मी तुझा राग समजू शकतो. खूप चुकीचं वागलोय मी तुझ्यासोबत. खरं तर या चुकीला माफीच नाहीये, पण आज माझी चूक मला कळाली. चुकीच्या रूढी परंपरांना मी सत्य समजून बसलो. तू माफ करून असाच वागलोय मी. पण यापुढे या गिल्टमध्ये मी नाही राहू शकत. सिया, प्लीज मला माफ कर. माफ कर सिया. हे बघ, हो तर मी तुझे पाय धरून माफी मागतो सिया. प्लीज प्लीज मला माफ कर सिया. प्लीज माफ कर. माफ कर. माफ. आज आपण 21व्या शतकात जगत असताना सुद्धा समाजात काही ठिकाणी कौमार्य चाचणीसारख्या कुप्रथा पाळल्या जात आहेत. पुरुषप्रधान संस्कृतीमधल्या कुप्रथा स्त्रियांना फक्त दुय्यम दर्जाची वागणूक देत नाहीत, तर त्यांच्या चारित्र्याला कलंकित करून त्यांच्या मानवी हक्कांची पायमल्ली केली जाते. हे अतिशय दुर्दैवी आहे. कोल्हापूर, नाशिक, पुणे या प्रगत शहरातील व उच्चभ्रू समाजातील काही तुरळक घटना असोत, की राजस्थान, बिहार अशा राज्यातील कुप्रथा असोत, व संपूर्ण भारतभर पसरलेल्या विशिष्ट जमातीतील कुप्रथा असो, किंवा जगभरातील अतिप्रगत देशातील घटना असोत, कुकडी, कुंवरी, व्हर्जिनिटी टेस्ट अशी वेगवेगळी काहीही नावे असोत, पण या प्रथेचा उद्देश व परिणाम एकच आहे, तो म्हणजे स्त्रियांच्या चारित्र्याचे हनन करणे व मानवी हक्कांची पायमल्ली करणे. या कुप्रथेला बळी पडलेल्यांपैकी काही स्त्रियाच धाडस करून विरोध करतात व अशा घटनाच प्रसारमाध्यमांमार्फत समाजाला माहीत होतात. परंतु बहुसंख्य प्रकरणांमध्ये बदनामीच्या भीतीने गप्प बसून
अन्याय सहन केला जातो. त्यामुळे प्रकाशात येणाऱ्या घटनांची संख्या म्हणजे हिमनगाचे टोकच आहे. आम्ही महाकारुणिक प्रोडक्शन व या लघुचित्रपट निर्मितीचे सदस्य या नात्याने व्यक्तिस्वातंत्र्याचा पुरस्कार करतो व या कुप्रथेचा निषेध करून या संकल्पनेमागील शास्त्रीय व वैज्ञानिक दृष्टिकोन प्रेक्षकांसमोर मांडत आहोत. कथेतील नायकाला शास्त्रीय सत्य समजल्यावर जसा पश्चाताप झाला तसा पश्चाताप या प्रथेचे समर्थन करणाऱ्यांना होईल असा आशावाद वाटतो. कथेतील नायकाने नायिकेची माफी मागितल्यानंतर पुढे काय झालं याचे उत्तर आम्ही जाणीवपूर्वक अनुत्तरित ठेवले आहे. नायकाने माफी मागितली यात समाधान मानून, झाले गेले विसरून त्याच्यासोबतच संसार करायचा की स्वतःची अस्मिता व आत्मसन्मान जपत नव्याने वाटचाल करायची हा निर्णय घेण्याचे व्यक्तिस्वातंत्र्य आम्ही या कुप्रथेला बळी पडलेल्या समाजातील नायकांवर सोपवत आहोत. धन्यवाद.